च्या जयंतीनिमित्त नाशिकमधील भगूर गावात शोभायात्रा काढली जाते आणि या शोभायात्रेत अभिनेते भाऊ कदम देखील सहभागी झाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे आणि या जयंतीचा प्रचंड असा उत्साह भगूर आणि नाशिकमध्ये बघायला मिळतो आहे। भगूर शहरामधून शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम उपस्थित आहेत। भाऊ, एका बाजूला वारकरी मंडळ आहे, मल्लखांब करणारे लोक आहेत। मला खूप बरं वाटतंय, कारण सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी पहिल्यांदा त्यांच्या जन्मीगावी आलोय, भगूर गावी। त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि आमचं सगळं प्रेक्षक जो चला हवेला बघतो तो आपुलकीने भेटतोय आणि त्यांच्याशी मला बोलता येतंय। लहान मुलं ते वयस्कर यांच्याशी भेट होते, खूप आनंद वाटतोय। संपूर्ण भगूर नगरी भारावलेली आहे। आपण आलात, आज काय मनामध्ये भावना आहेत आपल्या? की माझं सार्थक झालं कलाकार असल्याचं, की आपण म्हणतो की प्रेक्षक खालून तळागाळातून वरती आपल्याला डोक्यावर बसवतं, तर खऱ्या अर्थाने मला यांनी खरंच डोक्यावर घेतलंय, म्हणजे खूप मान दिलाय। त्यामुळे मी कलाकार असल्याचं मला समाधान वाटतंय। सावरकरांविषयी काय आपल्या भावना आज इथे जागरूक होत आहे? खरं तर सावरकर मुळात कवी होते, लेखक होते, समाजकारण, राजकारण आणि एकंदरीत सर्वधर्म समभाव ही भावना त्यांच्यात होती। त्यामुळे ते सतत आयुष्यभर इतिहासात अजरामर राहिले आणि राहतील। राजकारण केलं जातं सावरकरांच्या नावावरनं, त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी होते। या संपूर्ण घटनाक्रमाकडे कसं बघता? त्यांना द्यायला पाहिजे भारतरत्न खऱ्या अर्थाने। राजकारण करू नये, महात्म्या लोक आहेत, मोठी लोक आहेत, त्यांना तुम्ही भारतरत्न द्या असं मला कळकळीने वाटतं। जर संधी मिळाली तर एखादं नाटक म्हणा किंवा चित्रपट सावरकरांवर आधारित असेल तर त्यावर आपण काम करणार? अरे नक्की नक्की, का नाही करणार, नक्की करेन। थँक्यू। हे आहेत भाऊ कदम, त्यांचं मत आहे सावरकर यांच्या नावावरनं जे काही राजकारण केलं जात आहे ते राजकारण हे थांबवलं पाहिजे आणि आज इथे येऊन जन्माचं सार्थक झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, भगूर।